जर सोशल मीडिया नसतं किंवा आपलं इंस्टाग्राम नसतं तर तू काय केलं? मला लहानपणापासून डॉक्टर बनायचं स्वप्न होतं. सिरियसली? पुढे वेटर पगार नाही देणार, पगार नाही देणार आधीच सांगते. काय बिन पगारी फुल अधिकारी. ये बड़ी अच्छी बात कही आप. 16? माझ्या पप्पानी 16 काढलाय का? माझ्या सासऱ्याने. सासऱ्यानी? दाखव. शपथ जा. दिसतंय. अरे बघ बाळा, हे बघ. एवढा जर गोरा असतो तर शपथ सांगते, शपथ. बरोबर दिसतंय ते, एकदम ओव्हर होईल. आता ही माझ्यासोबत असते कोण? जॅकलिन फर्नांडिस. स्कूटी चालवता येत नाही त्याला. चालू देत नाही मला स्कूटी. तू कधी चालवली स्कूटी? इकडं लाडागुडी लावायला घेतली. पण मी काय प्लीज आता बोला. मी नेक्स्ट टाइम शपथ बिलकुल असं नाव पण नाही काढा अंकित. नमस्कार मित्रांनो, कशात तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी चाललोय पुण्याला आणि कोणासोबत चाललोय ते तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल. सो चला जाऊयात ब्लॉग मध्ये, मजा येईल. शेवटपर्यंत बघा. चॅनल वरती कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का. दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए. 5000 लौटे दिख जाना चाहिए. तर आता गाडीत पेट्रोल टाकलाय, फुल केली गाडी डायरेक्ट. हे बघा. किधर जाने का पत्ता बोल, पत्ता बोल. तर चला आता मी चाललोय. सो डायरेक्ट आता पुढे भेटू आपण. चला लेट्स गो. तर गाइस इकडे तनू आले. ओ माय गॉड. तेरी अदा दिल ले गई, तेरी अदा. कालच भेटलो आम्ही आणि आज परत भेटलो. आणि स्टेशनला आलीस कसं वाटलं? त्यांनी मला 1 तास थांबवलंय. 1 तास काय घोटा बोलते. 10 मिनिटं थांबली फक्त आणि बोलते 1 तास. बरं वाटलं ना? बरं वाटलं ना स्टेशनला बसून? बघा ना कशी करणार आहे. बघ तू फक्त बघ. आता तर तू परवा परत भेटणारच आहेस ना. ये बड़ी अच्छी बात कही आप. तू बघ फक्त. नाही मी तुला खोटं बोलून बघ. रिटर्न तुला पेनला पाठवेल. अपना खुद का समय बर्बाद कर देते, लेकिन मैं एक ऐसा गेम खेलती हूँ जिससे मैं रोजाना 2000 रुपये 10-20 रुपये से स्टार्ट करती हूँ. इथं बोललीस बाहेर नको बोलू. म्हणणं आहे मला गाडी शिकायची बोलते, ते पण या रोडवर हायवेला. मी नेक्स्ट टाइम बसून चालेल आणि तू इथे बसून. आईच्या गावात म्हणजे मला तर फार. तिकडे जायला लागल वरती. स्कूटी चालवता येत नाही त्याला. चालू देत नाही मला स्कूटी. तू कधी चालवली स्कूटी? जे मला बघत असतील ना रील्स त्याच्या बघा. मी मागच्या माझ्या आयडी वर ना रील्स पण पोस्ट केले. स्कूटी एकटी चालवत होती. खोटं बोलू नको, माझ्याकडे व्हिडिओ नाही. पचका झाला. बदक फसला. hours later. गाइस इकडे बघू शकता पेन्सिलनी मेकअप करते. काय बोल. लिप लाइनर आहे मूर्ख. बस पेन्सिल आहे. इरेजर कुठे? अरे यार हे बघा लिप लाइनर आहे. ज्यांना माहिती काय नाही लिप लाइनर काय नाही. लिप लिप इकडं बघा. हे बाबा अख्खं मेकअप घेऊन आले आईच्या गावात. थांबा 1 मिनिट, मी चाललो वरती जीव द्यायला. मी काचेत उडी मारू काय? नको असं जा. नाही हा ना.
अख्खा संसार घेऊन आले मेकअपचा. करशील मेकअप? हा बघा किती मी उठते. नुसता मेकअप. काम आहेत का? इकडे बघा. पटापट लावते मेकअप. काही पण नको बोलू, इकडे इकडे 50 किलो. अरे गप्पा. 50 किलो मेकअप. आता तुझी व्हिडिओ काढलेली तुम्हाला माहितीये का? आम्ही लोक आता कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथे मी ह्याचा मेकअप केला होता आणि मी ह्याचा मेकअप केला. मी फोन घ्यायला गेली याची व्हिडिओ तोपर्यंत तिने पटकन मी त्याला टिकले लावली होती केस पण माझी फोटो नाही काढले. गाईस चला आता आम्ही चालले इथं पुण्याला आलोय इव्हेंटला. चला बघू इव्हेंट दाखवतो तुम्हाला कसं होतंय कसं नाही. सो ब्लॉग शेवट पर्यंत बघा. आम्ही इकडे आलोय आणि लय बेकार सीन झालाय. इथं पाऊस आलाय पुण्याला. हे बघा. आता आता काय करायचं? आपण असंच बसायचं. आता मेकअप उतरल पावसात. अरे रे रे रे. मेकअपचा सामान अक्का इकडे गाडीची वाट लावली. ए तनु चल जाऊ. इथं बघू शकता गाई दाखव. पॉवर बँक. काय पॉवर बँक पाहिजे का? 16. माझ्या पप्पानी 16 काढलाय का? सासऱ्यानी. हे तनु. अरे अंकित शपथ बरोबर दिसतोय खरं. इथं दाखव. शपथ जा. बरोबर दिसतोय. इथं बघ. इथं कमी नाहीये. बरोबर आहे ते दिसतंय. अरे बघ बाळा हे बघ. एवढा जर गोरा असतो तर शपथ सांगते शपथ बरोबर दिसतंय ते एकदम ओव्हर होईल. आता ही माझ्यासोबत असते कोण? जॅकलिन फर्नांडिस. तर गाईज इकडे बघू शकता. नको ना गाईज. तर चला आता आम्ही चाललोय इव्हेंटला. तर डायरेक्ट आता आतमध्ये भेटूया. चलो लेट्स गो. यांना खूप घाबरतो कुठेही बसा. मला असं वाटतं की तुम्ही पुणे शहर महाराष्ट्र जसं तुम्ही क्रिकेटसाठी केलंय, स्पोर्ट्समन साठी केलंय, ऑलिम्पिक मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी तुम्ही करोडो रुपये दरवर्षी देता. माझ्या मते आपण एक अवॉर्ड इन्फ्लुएन्सर साठी सुरू करावं आणि त्या अवॉर्डला तितकंच महत्व असावं जितकं महत्व आपल्या फिल्म फेअरला आहे. म्हणून तुम्हाला नावं ठेवली जातात कारण जो काळाच्या आधी काहीतरी करतो त्याला नावं ठेवली जातात. नावं गॅलिलिओला ठेवली गेली होती. गॅलिलिओला वेड्यात काढण्यात आलं होतं. कोपरनिकसला दगडी मारण्यात आली होती. बरोबर की नाही? कोपरनिकस म्हटलं अंडाकृती आहे पृथ्वी, दगडी मारली. गॅलिलिओ म्हटलं गोल आहे पृथ्वी, त्याला मारला. जगात पहिली गोष्ट ओळखणाऱ्याला हा टीकेचा सामना करावा लागतो. सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर दगड मारण्यात आली होती पण बाई दटून राहिल्या. दगड खाल्ले, शेणाचे गोळे खाल्ले म्हणून आज इतक्या महिला, सुशिक्षित सुसंस्कृत महिला या हॉलमध्ये आहेत. सुरुवात त्यांनी केली, दगड त्यांनी खाल्ले, यश तुमच्या वाट्याला आलं. आज तुम्ही सुरुवात करा. येणारी पिढी नवे काहीतरी धडे घ्यायला तुमच्याकडे येईल. मला रील स्टार व्हायचंय, मी काय करू? ओके, त्यामुळे बिनधास्त तुम्ही काम करत राहिले. तुम्ही काय म्हणता, जर कुठल्या कॉन्टेंट क्रिएटरला वाटलं की यार मला सिनेमात पण ऍक्टिंग करायची, तुम्ही बिनधास्त भेटा. विनोद सातव इथं आहेत, जाताना त्यांचा नंबर घ्या. ओके, मी 100% घेईन. आयुष्यात घेणं ट्रोलिंग त्यालाच होतं जो प्रसिद्ध आहे. कुणीतरी कॉमन मॅन बिचारा चाललाय सकाळी बँकेतून काम करून घेत, त्याला तुम्ही ट्रोल केलेलं आठवतंय का? नाही, त्याला का ट्रोल करतील? तुम्हाला ट्रोल यासाठी केलं जातं की तुम्हाला ट्रोल करून त्यांना प्रकाश झोतात यायचं असतं. मी जर याला ट्रोल केलं, हिला ट्रोल केलं, त्या इन्फ्लुएन्सरला ट्रोल केलं तर मी 4 जणांना माहिती होईल, त्याच्या अकाउंटला मिलियन मध्ये व्ह्यूज आहे, याला ट्रोल करा.
जितके जास्त ट्रोल व्हाल तितके मोठे व्हाल, कारण काहीच परमनंट नसतं. जितकं ट्रोलिंग केलं तर तेवढे लोक तुमच्यात इन्व्हॉल्व असतात त्यावेळी. ट्रोलिंगला घाबरू नका रे. ट्रोलिंग यार वन ऑफ द पार्ट ऑफ युअर इंडस्ट्री. सेम तुमच्या बाबतीत पण होणार आहे. काही दिवसांनी कोणतरी येणार आहे तुमच्या, काही दिवसांनी असं सुरू होणार आहे, रील स्टार बनवण्याचे क्लासेस होणार आहे. त्यावेळी तुम्ही काय म्हणणार, रील स्टार होणे एवढं सोपं आहे का? सांगा त्यांना काय कष्ट असतात. ओके, तसं सगळ्या प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस आहे. सभा धीटपणा आहे, लिडरशिप क्वालिटी आहे, बोलण्यावरचं तुमचे वेगवेगळे ऑब्झर्वेशन आहे, वाचन आहे, अशा खूप गोष्टी आहेत. फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठीचे पण प्रवास आहेत. काही जण आणि डिजिटल आता तो वैचारिक पिढ्याच्या भेटतो तुमच्या हातात आहे व्यवसायाची गणित. काय बोलतो बच्ची? स्पेशल ब्लॉगर बोलायला तर आपण अंकितला आता क्वेश्चन. नमस्कार. तुझ्यासाठी हा क्वेश्चन होता माझा की जर सोशल मीडिया नसतं किंवा आपलं इंस्टाग्राम नसतं तर तू काय केलं? मला लहानपणापासून डॉक्टर बनायचं स्वप्न होतं. सिरियसली तू डॉक्टर अभ्यास केला असता? पण काय आलं, मधीच मला व्हिडिओ करायचं येड लागलं, त्यामुळे माझं स्वप्नाचा चाका चुरा झाला. सगळे घरचे पण बोलत व्हिडिओ बनवून पण आज चांगलं म्हणजे आहे असं, पण काय व्यर्थ नाही दिलं ते. पण डॉक्टर झाला असतं तर अजून मला चांगलं वाटेल असतं. खूप मोठं स्वप्न होतं माझं की डॉक्टर बनायचं, पण ते काही कारणास्तव ते तुटलं. तुझं काय असं स्वप्न होतं? तर गाईज आपलं नवीन यूट्यूब चॅनल आहे, तर लवकर जा. आम्ही क्वेश्चन विचारते ना गाईज, म्हणून आम्हाला TV9 TV9 मराठी नाही म्हणजे आपण न्यूज न्यूज चॅनलवर त्याला बोला जरा जोरात बोल, जरा जोरात बोल. अरे नाही, इकडे इव्हेंट चालू आहे ना, मग जोरात बोललं तर तेव्हा ते लोक म्हणतील बावळट इकडे. घरी जाऊन हे व्हॉइस नाही का ते असं तुला वाढवा लागणार असं. चला आता भूक लागली, आयुष्य भूक लागली. चला आम्ही जेवतो, कंटिन्यू करा. बोला, काय समस्या आहे तुमची? हाय तनु, खूप दिवसानंतर भेटलो. ऐक ना जरा, इंटरव्ह्यू जोरात बोल ना, जोरात बोल. जोरात बोलू? काय बोलू पहिले सांग. बोल ना, तुला काय प्रश्न आहे? आणि तू काय पळते, इंटरव्ह्यू घेतात पळते. गाईज इव्हेंट झालेला आहे आणि मला तनु भेटलेली आहे. तर कशी आहेस तू? मी एकदम मजेत. तू? आम्ही भेटत बसतो. मग कशाला बोलते भेटली? सॉरी कट 3 तिसरा टेक. तिसरा नाही, आता हे 5-6 टेक होणार आहेत. मला माहिती आहे, साक्षीला पण माहिती आहे चांगलं. नवीन चॅनल आहे, सबस्क्राईब करा. हा, तिकडे आम्ही इव्हेंटला आलेलो, तो इव्हेंट पण संपला आणि ते जेवण पण संपलं, तरी आम्ही अजून इकडेच आहे. जिंदगी बरबाद. कमी बोल. हेलो, हाँ बाबू, किसी से बात नहीं कर रहा था, दोस्त का कॉल आ. बोलो लो मेरा बाबू गुस्सा हो गया. लो मेरा बाबू, चलो मुझे रखना ना, जब जाने हाँ ले आऊंगा मेकअप का सामान. झाले तरी ती मुलगी जात नाही, इथे जेवण पण संपलं, लोक पण गायब झाले. बरोबर कॉल कर. प्यारी समज गई. इकडे बघा फुल गर्दी आहे, तर आम्ही चाललोय बाहेर. हा दरवाजा बघा ना केवढा मोठा. गाईज बोलून महेशी झाले इथं. ए गाईज, चला गाईज. जेवण संपलं काय ग? भांडी घासायला चला. तर गाईज थांबा, आता संपलं. हाय दादा, हाय का? संपलं आहे ना? चला, इकडं आम्हाला जेवायला आलेलो, पण जेवणच संपलंय. आम्ही पेमेंट घेऊन काय तुमचं, जा भांडी घासा जा. हा जरा, आमचा पेमेंटवाला गाडी घेऊन गेलाय, गाडी भरून येते. पैसा मागायचा बोलते, गाडी घेऊन गेले, गाडी भरायला. ते रबडी काय उंदीर
हा टाक पनीर टाक. ओ माय गॉड चिकन राईस. चिकन आहे घे पक्क घे. हा ते तिला खरं वाटलं. चिकन आहे ना. चिकन आहे. अरे घे ना. हे बाबा या चपाती जाम मोठे आहेत. थांबा ताटात पुरल का. इकडे पण टाक. हा बस. चला चल ना पटपट. एक काम कर तिथं आतमध्ये जाऊन वाढता बघ. काय इकडे नवीन वेटर घेतले मी माझ्यासोबत. अशीच काम कर. हे अजून दे ना. हे अजून दे. चल पुढे. वेटर पगार नाही देणार आधीच सांगते. बिन पगारी फुल अधिकारी. ये बड़ी अच्छी बात कही आप. इकडे रबडी. थांब हात दाखव. अरे ती चपाती केवढीशी आहे. मग काय हात बुडवला नाही. अशी घ्यायला गेली तेव्हा हातच गेला. ती पनीर घ्यायला गेली. मसाला घेऊन आली. ओ माय गॉड. हे बघा नवीन ब्लॉगर ताजे. TV9 मराठीचे ब्लॉगर. थोडा असं कॅमेरा कर. तुमचा फेस दिसू. ओ माय गॉड. ओ या. हे खा चल पटपट. ताज हॉटेलला आलोय. पटपट खा. तर गाईज इकडं आम्ही आलोय तर बँकेत. HDFC बँक. कुठली बँक आहे. HDFC कॅश गोळा करत घेतले इकडे. इकडं फुल पैसा आले ना. ताज हॉटेल. चला ताज हॉटेल. नुसता पैसा आले. नेक्स्ट डे. तर गाईस आता आम्ही लोक चाललोय नाश्ता करायला. गुड मॉर्निंग. सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग. अंकितने कालचेच कपडे घातलेत कारण त्यांनी कपडेच नाही. तर आम्ही चाललो तर नाश्ता करायला आणि मग डायरेक्ट सणाना पिरी डायरेक्ट घरी. डायरेक्ट पुण्यात आलेलो मी. काहीच पुण्यात नुसत्या अशा इकडून तिकडे गाड्या टाकायला लागतात. वैताग आला मला गाडी चालवून. कारण इथे कधी आलोच नाही ना. आता मी ना नेक्स्ट टाइम येणार तेव्हा तनुकडे गाडी देणार आहे. तूच चालव. चला मला पुण्यात गाडी चालू. आता आम्ही लोक जातो नाश्ता करायला. मग भेटतो. MC स्टँड. 2 hours later. गाईज आता आम्ही चाललोय घरी. मला बदलापूर नाही यार प्लीज ना. याला बोला ना यार. कधीतरी बदलापूरला सोडत जा. काय नाही सोडणार आहे. तिथून जायचं खोपोलीवरून. नाही ब्लॉग बंद केल्यावर नाही ब्लॉग बंद करत असले राड नाही तर जायचं चालत. नाही ना यार कधीतरी सोड. नाही कधीतरीच नाही. आजच्या दिवस पाया पडते. नाही काय म्हणते. पाया पडते. काय नको. सगळं ऐकल तुझं. नको. A to Z जे बोलशील ते ऐकल. तिथं सोडल्यावर नंतर जा तिकडे. नाही शपथ ऐकल. A to Z जे तू बोलशील ते मी ऐकणार. तुझं बिलकुल उलट नाही बोलणार. चला नाही अजिबात नाही. प्लीज ना. बिलकुल उलट नाही नको. उलट बोललीस तरी चालत पण मी सोडणार नाही. काय बरोबर ना. नाही सोड. इथं मला गाडी चालून आता इथून पुण्यावरून तिथं जायला 3-4 तास लागतील. परत तिथून खोपोलीवरून बदलापूर 1-2 तास. अरे मला काही जीव ऐकत नाही. इथं गाडी चालून वैताग आले मला आधीच. ना प्लीज नो. रडलीस तरी चालेल पण मी येणार नाही. यार ह्याला बोला ना यार प्लीज. तनुला सोडवायला जात जा. खोपोलीला नेहमी सोडतो. प्लीज नाही येणार सोडायला. नाही येशील. नाही बोललो की नाही. आई बोला दिखताय तो दिखताय. नाही बोला तर नाही. तू सगळं ऐकेल बोलली ना. नको ऐकू ना. मी बोललो ना नको ऐकू. तर गाईस तुम्हाला एक गोष्ट माहितीये का. मला तनुचा ना असा फेस नाही आवडत. कसा फेस आवडत. अशी पण सुंदर दिसते मी. इकडं हे असं भारी दिसते. एकदम क्यूट दिसते. काय समज. जे चांगली दिसते कधी माझी तारीफ नाही करत. चला खोपोली इथून जाणार आहे चालत. बदलापूर बोला ह्याला बदलापूरला. काय नाही. नो बदलापूर. ओनली खोपोली. चलो सिस्टम फाड़ देंगे. चला आता मला चालवायची गाडी. चला काही चालवायची गाडी मला तर 3 तास. आणि जायचं आम्हाला 19 ला बघा. वेट एन्जॉय. तर गाईज आता आम्ही वेट एन्जॉयला जाणार आहे. तो पण ब्लॉग लवकरच येईल वेट एन्जॉयचा. काय बोलते तनु. MC स्टँड गॉगल घालताना. नो बबडी. चला. अय तनु इकडे बघ ना. लग्न कधी करायचं.
हा चल आता. आत्ता आजची सारखीच बोलायला लागली आत्ता. आजी डेंजर आहे माझी. हा माहिती ना माझ्या बाजूने असते. हा म्हणून मला भीती वाटते तिच्या समोर जायला. काहीच तुम्हाला एक गोष्ट सांगू का, त्या आजीला ना ही एवढी आवडते ना, काय सांगू तुम्हाला. ही जे रील्स बघते काय बोलशील, वाट लावली सगळ्यांना आवडतं. काय बोलायचं आता. चला आता मला गाडी चालू द्या, नाहीतर बदलापूर बिदलापूर काय नाही. ह्याला का असं करतो अत्याचार. अत्याचार जिंदगीची तर कार झाले. चला चाललो मी पेनला. इकडं लाडागुडी लावायला घेतले, पण मी काय तनु काय करू, येऊ का सोडायला. हा ये ना प्लीज. आता बोला मी नेक्स्ट टाइम शपथ बिलकुल असं नाव पण नाही करणार अंकित. मला येऊ का. नाही रे यार तनु, तुझ्या मम्मीला फोन लावते. मम्मीला फोन लावते. काय बोलशील. ह्याला पाठवा. तुझ्या बोलायला जा घेऊन. हा बोलायला जा घेऊन, पण मला कंटाळा आलाय आजच्या दिवस, फक्त आजच्या दिवसच नाही ना. नेक्स्ट टाइम कधी पण येते सोडायला. नको नेक्स्ट टाइम नको. अंकित एवढ्या वेळपर्यंत हा मला सोडून आला असतं, पण ह्याला इथं टाइमपास करायचा आहे. अब प्यारी समझ गई. चल ना यार. hours later. तर काय आपला आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर काय शेवटी तनु नाहीच ऐकली, बोली बदलापूरला सोड म्हणजे सोडत बोलते, नाही तर मी जाणारच नाही बोलते, इथेच बसून राहीन बोलते खोपोलीला. तर शेवटी तिला सोडली. तर चला आपला आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. सो कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग, आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि लवकरच आपल्याला 200 करायचे आहेत, सो चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. खूप जास्त प्रेम द्या, खूप जास्त शेअर करा ब्लॉग. चलो बाय बाय, लेट्स गो.